जनगणना करताना असा प्रकार, शिक्षिका ढिसाढिसा रडू लागली. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. एका सरकारी कामासाठी गेलेल्या शिक्षिकेला अचानक अश्रू का अनावर झाले? शेवटपर्यंत ऐका. देशभर जनगणनेचं काम सुरू होतं. सरकारी कर्मचारी आणि शिक्षक घरोघरी जाऊन माहिती गोळा करत होते. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण एका दिवसाचं काम अनेकांसाठी केवळ सरकारी काम राहिलं नाही. त्या दिवशी इतर दिवसांसारखीच सुरुवात झाली. कागदपत्र, नोंदवही, घरांची माहिती आणि अधिकृत क्रमांक लिहिण्याचं काम. रोजच्या सारखंच एक सामान्य दिवस. शिक्षिका एका भागातून दुसऱ्या भागात फिरत होत्या. प्रत्येक घरासमोर थांबत होत्या, माहिती घेत होत्या आणि पुढच्या घराकडे निघत होत्या. सगळं व्यवस्थित चाललं होतं. हळूहळू त्या शहराच्या गजबजलेल्या भागातून पुढे गेल्या आणि अत्यंत गरीब वस्तीकडे पोहोचल्या. रस्ते अरुंद होत गेले. आजूबाजूचं वातावरणही बदलू लागलं. एकामागून एक घरं येत होती. कुठे विटांच्या भिंती, कुठे टीनची छप्पर, कुठे जुनी घरे, पण काम तसंच सुरू होतं. प्रत्येक घराची नोंद केली जात होती. घरावर अधिकृत क्रमांक लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती. भिंतींवर रंगाने क्रमांक लिहिले जात होते. प्रत्येक घर एका आकड्यात रूपांतरित होत होतं. मात्र पुढे जात असताना त्या एका अशा ठिकाणी पोहोचल्या जिथे पाय आपोआप थांबले. त्यांच्या नजरेसमोर जे होतं त्यासाठी त्या तयार नव्हत्या. समोर एक महिला उभी होती. ती देखील इतरांप्रमाणेच माहिती देण्यासाठी तयार होती, पण तिच्या मागे दिसणारं दृश्य मात्र वेगळंच होतं. तिने पक्कं घर नव्हतं, व्यवस्थित दरवाजा नव्हता, भिंती नव्हत्या, फक्त काठ्या, फाटके कपडे आणि ताडपत्रीच्या आधारावर उभं असलेलं तात्पुरतं निवाऱ्यासारखं काहीतरी होतं. शिक्षकांनी आपलं काम सुरू ठेवलं. नाव, सदस्य संख्या, माहिती, कागदपत्र सर्व काही नोंदवलं जात होतं, कारण तेच त्यांचं काम होतं. सर्व माहिती पूर्ण झाल्यावर शेवटचा भाग उरला. घरावर अधिकृत क्रमांक लिहायचा होता आणि इथेच परिस्थिती अचानक बदलली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, पुन्हा समोर, पण काही दिसत नव्हतं. क्रमांक लिहिण्यासाठी भिंत कुठे होती? दरवाजा कुठे होता? घर नेमकं कुठे संपत होतं आणि कुठून सुरू होत होतं? काही क्षण त्या तिथेच उभ्या राहिल्या. हातात रंग होता, पण क्रमांक लिहिण्याची जागाच नव्हती. त्यांच्या हातातील हालचाली थांबली. समोर उभी असलेली महिला त्या जागेला घर म्हणत होती, पण सरकारी नोंदीसाठी आवश्यक असलेली साधी भिंत सुद्धा नव्हती. कागदावर घर क्रमांक लिहिणं सोपं होतं, पण जेव्हा घरच एका तात्पुरत्या सावलीसारखं दिसत असेल तेव्हा तो क्रमांक कुठे द्यायचा? समोरची महिला शांत होती. कदाचित तिला तिच्या परिस्थितीची जाणीव झाली. ती नवीन नव्हती, पण ते दृश्य पहिल्यांदाच अनुभवणाऱ्या व्यक्तींसाठी तो क्षण वेगळा होता. सरकारी नोंदीमध्ये प्रत्येक व्यक्ती एक आकडा बनते, पण त्या क्षणी आकड्यांच्या मागेच वास्तव समोर उभं होतं आणि त्याच ठिकाणी त्या शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी आलं, असं या घटनेबद्दल सांगितलं जातं. कारण प्रश्न फक्त जनगणनेचा नव्हता. प्रश्न होता, ज्याला आपण घर म्हणतो ते खरंच प्रत्येकाकडे आहे का? हा प्रसंग कुटुंबांचा असेल, एका वस्तीचा असेल किंवा अशा अनेक वास्तवांपैकी एक असेल, पण त्याने एक प्रश्न मात्र उभा केला. कागदावर लिहिले जाणारे क्रमांक वाढत जातात, पण त्या क्रमांकांच्या मागे उभ्या असलेल्या आयुष्यांकडे आपण खरंच पाहतो का? आणि शेवटी कारण हे नव्हतं की शिक्षिका जनगणना करत होत्या. कारण हे होतं, ज्या जागेवर त्यांना घराचा क्रमांक लिहायचा होता तिथे घरच नव्हतं.